नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4-5 मैदानं होत आहेत. परंतु आज एक मैदान खूप स्पेशल आहे आणि त्या मैदानाची खूप जास्त चर्चा आहे. ते मैदान आहे विंग, तालुका कराड, जिल्हा सातारा. आणि या मैदानासाठी बक्षीस देखील खूप चांगला आहे. 1 नंबरला शाईन गाडी आहे, 2 नंबरला 41,000 रुपये, 3 नंबरला 31,000 रुपये, 4 नंबरला 21,000 रुपये, याप्रमाणे 15, 11, 7 यासारखी बक्षीस आहेत. आणि खूप चांगलं मैदान होतंय. आणि या मैदानाकडे आज खूप साऱ्या लोकांचं लक्ष लागलंय, कारण का आपल्या सर्वांचा आवडता बैल, जो मागील काही काळ मैदानापासून दूर होता, 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये हा बैल बराच काळ दिसला नव्हता, तो म्हणजे बिंजोडचा बेताज बादशाह, भारत केसरी, पब्लिक किंग मथुर हा विंग मैदानामध्ये कमबॅक करतोय. आणि त्याच्याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय की आज हा बैल आज इथे येऊन 1 नंबर करणार का. आणि आज त्याचा पैरा देखील खूप चांगला जमलेला आहे. तर मित्रांनो, आज या मैदानासाठी पैरे कोणकोणते आहेत हे देखील आपण बघणार आहोत. आणि पहिले जे 5 गट झालेत, या पहिल्या 5 गटांमध्ये कोणत्या जोड्या पळाल्यात, कोणते पैरे झालेत आणि ह्यामध्ये कोणती जोडी सेमीसाठी पात्र झाले, हे देखील बघणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या विंग मैदानासाठी गट क्रमांक 1 मध्ये सेमीसाठी जी पात्र ठरले, ती जोडी आहे जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर जो बैल पळाला तो म्हणजे समीर भैयांचा माणे. खूप चांगला पायरा जुळलाय आणि खूप चांगली गाडी पळाली आहे गट क्रमांक 1 मध्ये. आणि गट क्रमांक 1 मध्ये ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 2 मध्ये जी गाडी पळाली ती म्हणजे आपला पुसेगाव हिंदकेसरीचा गुलालाचा मानकरी स्वामी आणि त्याच्याबरोबर पळाला अमरापूरकरांचा हरण्या. ही देखील जोडी खूप चांगली पळाली आणि ही जोडी देखील सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 3 मध्ये जी गाडी पळाली ती आपले सदाशिव मास्तर यांचा महिब्या आणि त्याच्याबरोबर पळाला सर्जा. आणि ही गाडी अच्युत ड्रायव्हर यांनी खूप चांगली आखली आणि ही देखील गाडी आता सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. त्याच्याबरोबर गट क्रमांक 4 मध्ये आपण अगोदरच चर्चा केली की ज्या बैलाकडे आणि ज्या बैलाच्या कंबॅकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, तो म्हणजे आपला मथुर. आणि मथुरचा आज पैरा आहे आपले निंबाळकर सर यांचा. आतापर्यंत आपण त्याला आदत किंग म्हणत होतो, परंतु मागील मैदानापासून त्याने दुसऱ्याच्या मैदानामध्ये पळायला सुरुवात केलेली आहे, कारण का त्याने काही दिवसापासून दात लावल्याच्यामुळे तो आता दुसऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. तो म्हणजे आतापर्यंत आदत किंग सुंदर म्हणून जो फेमस होता, तो निंबाळकर सरांचा सुंदर. आणि खूप चांगली गाडी पळाली, खूप चांगला स्पीड होता मथुर आणि सुंदरच्या गाडीला. बिनजोडमध्ये या जोडीने खूप नाव केलंय आणि आजच्या 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4 मध्ये ही जोडी विजयी ठरलेली आहे आणि सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये जी जोडी पळाली तो म्हणजे आपला बैलगाडा क्षेत्रातला देव ज्या बैलाला आपण म्हणतो, तो म्हणजे मोठा लक्ष्य. आणि या मोठ्या लक्ष्याच्या दावणीचा सर्जा हा आता महाराष्ट्रामध्ये खूप नाव करतोय. तो सर्जा आणि 78-78 पक्षा यांची गाडी पळाली आणि ही गाडी देखील खूप चांगली पळाली. अटीतटीची लढत झाली, परंतु सर्जा आणि 78-78 पक्षा ही जोडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. तर आतापर्यंत विंग मैदानामध्ये हे 5 गट पूर्ण झालेत आणि या 5 गटांमध्ये ह्या नामांकित बैल पळाले आणि सगळे सेमीसाठी पात्र झालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये खूप सारी मैदान आहेत. सासवडला मैदान आहे, अजून खूप सारी मैदान आहेत. या सर्व मैदानावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, परंतु खास करून या विंग मैदानामध्ये सर्वांचं मथुरच्या कमबॅकमुळे जास्त लक्ष आहे. तर आपण बघूया आज संध्याकाळी कोणती जोडी यामध्ये विजयी ठरणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज मथुर आणि सुंदरची जी जोडी जमली आहे ही आज या विंग मैदानामध्ये 1 नंबर करेल का, की आणखी कोणती दुसरी यापैकी जोडी ही 1 नंबर करेल, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.